मला तुझ्यासारखा दोस्त नाही गमवायचा. सॉरी भाई, खरंच सॉरी. सो तू आपण विचार नको करायला. हा, सगळं सोडून देते ते लग्न बिग्न काहीच नाही. हा शिंदू बोल. काय रे 5 मिनिटात करणार होतीस ना फोन? झाले नाही का 5 मिनिटं? अगं हा ते मी राहिलं ते पप्प्या आला तर जर त्याच्याशी बोलते. तू बोल थांबू नको. तू बोल. अरे सॉरी, खरंच सॉरी. अरे बोल ना तू तिच्याशी बोल. आपण बोल. तू फक्त रडू नको. हा, सगळं विसरून जा. अरे नाही पण. अरे तू बोल. अरे पण ऐक तर बोल. पप्प्या. अरे पप्प्या. काय रे आता थोडं माझ्याशी पण बोल की. हा नाही मी काय म्हणत होते रुपेशचं आणि माझं असंच होतं. खूप वेळ आम्ही फोनवर बोलायचो, तासंतास बोलायचो. मग 2.5 तास फोनवर बोलून झाल्यावर हा वेडा मुलगा गाडी घेऊन माझ्या घराबाहेर यायचा आणि म्हणायचं मला की आनंदी चल ना कॉफी प्यायला जाऊया ना आपण. फोनवर बोलणं पुरेसं नाही वाटायचं, सतत भेटावंच वाटायचं. नवीन प्रेमात पडलं ना असंच होतं रे. मला ऍक्च्युली कळत आहे, इथून कळतंय मला, इथून कळतंय तू काय म्हणतेस ते. माझा आणि जोचा आता सेम चालू आहे ग, सेम. सकाळी उठलो की गुड मॉर्निंगचा मेसेज असतो माझा तिला, रात्री झोपण्याआधी गुड नाईट. पण एवढं बोलून मन भरत नाही. मग दिवसभर मेसेजेस चालूच असतात. मी पाठवतो तिला हे 2-3 वाय ऍड करून, हे अजून थोडे वाय, मग मध्ये मध्ये स्माइलीज.